रुको जरा, सबर करो. चला तर मग सुरू करूया आपलं गणपती मूर्ती दर्शन. ही आहे आपली गाडी. याच गाडीत बसून आपण आपली गणेश मूर्ती आणायला जाणार आहोत. आमची वडील गाडी चालवत आहेत. शेजारी आमचे छोटे बंधुराज बसलेत. गावात आपण गर्दी बघू शकतोय. प्रत्येक ठिकाणी गणेश मूर्ती आणण्याची गडबड. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे, कारण गावात मोठमोठ्या मूर्त्या न्यायला गणेश मंडळी येत असतात. तर रहदारीसाठी अडचण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त असतो. तरी पण आपण बघतोय की लोक गाडी कशीही लावून कुठेही जातात. ही आमची छोटी कुहूताई वाट बघायला आले कधी गणेश मूर्ती आणायची. ही आहे आमची छोटी पिहूताई, काहीतरी गाणं गुणगुणत ती बसले. आता आपण आपल्या मधल्या बंधुराजांना घेणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. हे आहे आपलं संगणकीय सेवा केंद्र. आमचे मधले बंधुराज हे सेवा केंद्र चालवतात. आता आपण यांना घेऊ आणि पुढे गणेश मूर्ती आणण्यासाठी जाऊया. नाही हे मोडलं की काय खाली गेलेले खाली गेलेले. चला तर मग इथं गेल्या आमचे एक मित्र केदार मोहिते आम्हाला भेटले. त्यांच्याशी गप्पा गोष्टी चालू केल्या. आमची कुहूताई तोटात फोटो काढत बघते कधी मूर्ती घ्यायची आणि कधी जायचं. आमचे मधले बंधुराज टोपी घालतात. लोक आपापली मूर्ती घेऊन घरी जात आहेत. आमचा नंबर कधी येतोय याची आम्ही प्रतीक्षा करतोय. शेवटी आमचा नंबर आला. गणेश मूर्ती आम्हाला मिळाली. गेल्या काही वर्षापासून ज्या वेळेला कळालं ही गणेश मूर्ती पर्यावरणपूरक असावी, त्यावेळेपासून आम्ही प्रत्येक वेळी गणेश मूर्ती घेताना ही शाडूचीच मूर्ती घेतो, जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचू नये. आणि ज्या काही हा उत्सव सुरू झाला त्यावेळी शाडूचीच मूर्ती बसवली जायची. पण कालांतरानं मागणी वाढेल तसं मग शाडू कुठून आणायचा, त्यावेळेला मग मूर्तीचे प्रकार बदलले, प्लॅस्टर ऑफ पॅरिस झालं. पण आम्ही ठरवून मुद्दामून आधी सांगून की आम्हाला शाडूचीच मूर्ती पाहिजे असं बोलून आम्ही ती मूर्ती घेतो. शेवटी काय की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बऱ्याचशा सुंदर असतात. यावेळी पण आम्ही ज्यावेळेला बघायला गेलो तर इतक्या सुंदर मूर्ती होत्या की बघता क्षणी असं वाटावं की साक्षात गणपती समोर आहेत. पण ज्या गोष्टी दिसायला सुंदर असतात त्या ज्या मनाला भावतात त्या निसर्गाला किंवा समाजाला पण त्या चांगल्याच असल्या तर त्या घेतल्या तर चांगल्या. मग असा विचार करून आम्ही शाडूचीच मूर्ती घेतली. तुम्ही सगळ्यांनी पण बऱ्याच जणांनी शाडूची मूर्ती घेतली असेल अशी आशा करतो. जाताना शिवरायांची अश्वारूढ मूर्ती लागते. आमच्या सौभाग्यवती मूर्ती घेऊन खाली उतरलेत. शेजारी पटकन चला. मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणेश गणेश मोरया, मोरया, मोरया. गणपती बाप्पा. लोक थोडी बावरलीत, कारण पहिल्यांदाच गल्लीत कोणतरी महिला असे गणेश मूर्ती आणि गणोबा घेऊन यायला आलेत. भाऊजाई आमच्या गणोबा घेऊन येत आहेत. शेजारची खुश झालेत. गणपती बाप्पा मोरया.
येता क्षणी घरात ध्वनिक्षेपकावरती गाणी सुरू आहेत देवाची, त्यामुळं त्या छोट्या पिहूताई कुहूताई डोलायला लागलेत. आमच्या आईने दोघींच्या पायावरती पाणी घातलंय आणि आता पूजन करून गणेश मूर्तीला आणि गणोबाला हात घेत आहेत. हे आहे पहिलं दर्शन. ओवाळून भाकरीचा तुकडा बाजूला टाकला. गणेश मूर्ती आणली, दारात सगळे उभे होतो, पण आमच्या आजीला अचानक आजोबांची आठवण आली आणि ती भावूक झाली. प्रत्येक वेळी आजोबा सोबत असायचे, पण गेल्या काही वर्षापूर्वी आजोबा गेले, तर जेव्हा जेव्हा गणपती आणतो तेव्हा ती भावूक होऊन जाते. दरवेळी गणपती आणल्या पहिली आरतीचा मान आमच्या आजीचा असतो. इथं बघू शकता, बऱ्याच दिवसांनी आरती म्हणलेलं काय होतं, सगळेजण विसरून गेले होते की आता पुढची आरती कोणती म्हणायची. सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, कैलाशी राणा शिवचंद्र मोरी. फणींद्र माता मुक्ते जळारी, कारण्य सिंधू बहुदुःखहारी. तुझवीन शंभो मजकून तारी, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुखात, दया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन शंख चक्र गदा करे. माझ्या दुष्टकर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी. मोर्या मोर्या मी बाळतानी, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तुकाल कोटी. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणेश गणेश मोर्या. नाही नाही वाटीत घेऊन येतात तू घेऊन असं काय पप्पा शिवण तू चिव करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणेश गणेश मोरया. तर अशा पद्धतीनं गणेश मूर्ती आपण आपली घरी आणली. सर्वांना या मंगलमय गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.